हॅलो हॅलो. चला ठीक आहे. बघा आता आपण हे 2017 पासून 18 पर्यंत ब आणि क दोन्ही घेतलेत हा. ब आणि क दोन्हीच्या सगळ्या घेतलेत. ओके. हा हे एकदम प्रॉपर अनालिसिस केलं, एकदम प्रॉपर. तुम्ही विश्लेषण वगैरे मार्केट मधले आहेत ना, तर त्यांनी कुठे टाकलेत क्वेश्चन, कुठे पण. मग ते भारी नाही असं बोलत नाहीये मी. फक्त कसं राहतं माहितीये का, ते सेपरेट करताना ते प्रॉपर सेपरेट करता आलं पाहिजे, असं आहे ते. तेव्हा ते ट्रेंड कळतात. आता मी ना एकही क्वेश्चन इकडे तिकडे नाही जाऊ दिला. प्रॉपर त्या टॉपिक खाली तो क्वेश्चन घेतलाय, त्या टॉपिक खालीच तो क्वेश्चन घेतलाय. म्हणजे आपल्याला कळतंय की बाबा, समजा आता हा पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती, तर इकडे तिकडे मी अजिबात क्वेश्चन जाऊ दिले नाहीत. कळते का मी काय म्हणतो ते? ओके. चलो बघा बरं, पहिला क्वेश्चन बघा बरं. ओके. एकदम सोपे क्वेश्चन आहेत बघा, एकदम सोपे क्वेश्चन आहेत बघा. ग्रुप बी, ग्रुप सी 2024 ला आला का? ग्रुप सी 2024 बघा, सी क ला आला. कारण बघा 2023 2017 आहे हा. 17ला सगळ्या कंबाईन म्हणजे आपल्या ह्याची कंबाईन एक झाली. कुठली? PSI ST SY 17ला ती कंबाईन बनली, बरोबर का नाही? आणि 2018ला कुठली कंबाईन बनली? सी ची, ही बी ची कंबाईन बनली. 2023ला ह्या दोन्ही कंबाईन एकत्र झाल्या. 2024ला परत ह्या कंबाईन, ह्या काय झाल्या? वेगळ्या झाल्या. समजलं का? लक्षामध्ये असं. ओके चलो. सी चं बघा खालीपैकी कोण कॅबिनेट मिशनचं सदस्य नव्हतं? कॅबिनेट मिशनचं विचारलंय तुम्हाला. माहित असेल कॅबिनेट मिशनला एकूण सदस्य किती होते? 3 सदस्य होते, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये बघा, हे पॅथिक लॉरेन्स आहे का? आहे. अलेक्झांडर आहे का? आहे. क्रिप्स आहे का? आहे. हे लॉरेन्स कोण होता? तेव्हाचा भारत मंत्री किंवा भारत सचिव. अलेक्झांडर कोण होता? नौदल प्रमुख. आणि क्रिप्स कोण होते? भारताच्या व्यापार मंडळाचा अध्यक्ष. हा वूड नव्हता. वूडचा खलिता तुम्हाला तिकडे इतिहासामध्ये आहे, बरोबर की नाही? हिस्ट्रीमध्ये आहे. ओके. कॅबिनेट मिशन, मला सांगा कॅबिनेट मिशन कधी आलं होतं? योजना कधी झाली होती? 16 मे 1946 ला. हे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की कॅबिनेट मिशन योजना कधी जाहीर झाली? कॅबिनेट मिशन भारतात कधी आलं? 24 मार्च 1946 ला. समजतंय? कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून तुम्हाला हे 2 डेट्स विचारल्या जातील. पुढं अजून एक्स्ट्रा मी बोलत नाही, कारण पुढे आपल्याला अजून प्रश्न त्या ठिकाणी डील करायचे आहेत. मित्रांनो इथं बघा, कार्याविषयीची समिती विचारले. घटने कार्याविषयी समिती कोण होते? गवा मावळणकर. बघा इथं मित्रांनो, नियम समिती, नियम समिती कोणाची आहे? राजेंद्र प्रसाद यांची आहे. सुकाणू समिती कोणाची आहे? फायनान्स कमिटी कोणाची आहे? स्टाफ समिती कोणाची आहे? स्टाफ अँड ध्वज फ्लॅग. 4 समिती आहेत ना राजेंद्र प्रसादांच्या. नेहरूंच्या किती आहेत? 3. कुठल्या? संघराज्य संस्थान, स स स स स स स स, बरोबर की नाही? बाबासाहेब आंबेडकरांची किती समिती आहे? एकच आहे. कुठली? मसुदा समिती, मेजर. बाकी 6 समित्या त्यांच्या आहेतच तिकडे, त्या काही अडचण नाही. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने कधी तयार केला रे? ऑक्टोबर 1947. म्हणजे कसं होतं तुम्हाला सांगतो. हे कसं होतं तुम्हाला सांगतो, इकडे बघा. आपली ही झाली संविधान सभा, ही झाली संविधान सभा. इथं किती समित्या होत्या? 22, बरोबर आहे? या 22 समित्या व्यतिरिक्त 2 समित्या होत्या. एक, ह्या संविधान सभेला आपण त्याला म्हणतो साहित्य पुरवणं, याच्यासाठी एक समिती होती. आणि ह्या संविधान सभेला सल्ला देणं, याच्यासाठी एक समिती होती. याचे अध्यक्ष कोण होते? BN राव. आणि याचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू, हे त्याचे अध्यक्ष होते. हिचं काम होतं हिला साहित्य पुरवायचं, आणि हिचं काम होतं हिला सल्ला पुरवायचं. एस्किनो, या 22 समित्यांनी जो आपले अहवाल दिले, हे अहवाल डायरेक्ट या सल्लागार समितीकडे गेले होते. कुणाकडे गेले होते? सल्लागार समितीकडे गेले होते. सल्लागार समितीने या अहवालाचा अभ्यास केला, प्लस जगातल्या इतर संविधानांचा अभ्यास केला, आणि 243 कलमांचा कच्चा मसुदा तयार केला. आणि हा मसुदा कोणाकडे पाठवला? संविधान सभेकडे. आणि मग संविधान सभेकडे या 22 पैकी एक कुठली समिती होती? मसुदा समिती. आणि मग त्या ठिकाणी हिची किती वाचनं झाली? 3 वाचनं झाली या मसुद्याची आपल्या संविधान सभेमध्ये. आणि ते 26
नोव्हेंबर 1949 ला काय झालं, स्वीकृत झालं आणि ते 26 जानेवारी 1950 ला काय झालं, लागू झालं. मग तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की हा मसुदा इथून इथं कधी आला, तर कधी आला, ऑक्टोबर 1947 ला. तुम्हाला आता पुढे प्रश्न विचारला जाईल की मसुदा समितीकडून, बघा ना मी काय म्हणलंय, सल्लागार समितीकडून अहवाल कुठं आला आणि संविधान सभेकडून अहवाल कोणाकडे गेला, मसुदा समितीकडे. मसुदा समितीने त्याच्यावर फायनल काम केलं बाबासाहेबांच्या, आणि मसुदा समितीने आपला अहवाल पुन्हा कोणाला दिला, संविधान सभेला. आणि ह्याच्यात किती वाचनं झाली, 3 वाचनं, पहिलं दुसरं तिसरं वाचन. कळतंय का? ओके. मग तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल, मसुदा समितीकडून संविधान सभेकडे हा जो काही अंतिम मसुदा तो कधी आला, कधी कधी 4 नोव्हेंबर 1948 ही तारीख तुम्हाला पुढे विचारली जाईल. मसुदा समितीकडून संविधान सभेकडे अंतिम अहवाल कधी आला, ही डेट तुम्हाला इथं विचारली जाईल. समजतंय का? बघा, वाचलं असलं तर बघा घरी जाऊन. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे कोण सदस्य होते, एकूण किती सदस्य होते, 7. ह्याच्यात कोण नव्हते, वल्लभभाई पटेल नव्हते, सॉरी नाही, मसुदा खाली सदस्य कोण होते म्हटलं या, अलादी कृष्ण स्वामी अय्यर हे एकमेव होते, बरोबर आहे की नाही. नेहरू राजेंद्र प्रसाद वगैरे नव्हते. 7 सदस्यामध्ये अध्यक्ष कोण होते, अध्यक्ष कोण होते, डॉक्टर B.R. आंबेडकर. त्यानंतर बाकी 6 सदस्य कोण होते बघा, अय्यर, अय्यंगार, सादुल्लाह, मुंशी, हे झाली 4. आता ते रिप्लेसमेंटची जोडी लक्षात घ्यायची. रिप्लेसमेंटची जोडी कोण, मामी, एक मामीची जोडी आणि दुसरी कोणाची जोडी आहे, कृष्ण खैतान. समजताय का? रे? माधवराव कोणाच्या जागेला आले, माधवराव कोणाच्या जागेला आले, B.R. मित्तर यांनी आरोग्याच्या कारणामुळे काय दिला होता, राजीनामा. मित्तरच्या जागेला कोण आले, माधवराव. म्हणून मामी. कृष्णानं कोण मारला, सैतान. कळते का रे? मग ही कृष्णम्माचारी. टीटी का टीटी, कळतंय का? टीटी कृष्णमाचारी कोणाच्या जागेला आले, खैतान. डीपी खैतान यांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. आता कळालं? हे लक्षात ठेवायचं, व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायचा. कारण परीक्षेच्या कंटेंटच्या जेव्हा आपण अंतिम टप्प्यात असतो तेव्हा काय करायचं असतं माहिती आहे का, प्रश्नाच्या आजूबाजूचं कंटेंट घेऊन चालायचं असतं रिव्हिजनच्या टायमिंगला. कारण जेव्हा आयोगाची माणसं पेपर सेट करत असतात तेव्हा त्यांच्याकडे मागचे क्वेश्चन असतात, ते बरोबर त्या क्वेश्चनच्या आजूबाजूचे माहिती टाकत असतात त्याच्यावर. समजताय? भारताची संविधान सभा मागण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली, दिली म्हणलं नाही मी, दिली म्हणलं तर उत्तर काय असतं, 46 कॅबिनेट मिशन प्लान. पण पहिल्यांदा 40, नंतर 42, नंतर 46. पहिल्यांदा काय होता, ऑगस्ट प्रस्ताव. कोण आलं होतं 42 ला, क्रिप्स. आणि 46 ला मग मान्य केली, फक्त दिली कधी, 46 ला. मान्य कधी केली, 40 ला. 40, 42, 46. मग पहिलं उत्तर काय असणार आहे, 40 ऑगस्ट प्रस्ताव. इथं काय असणार आहे, क्रिप्स मिशन. आणि इथं काय असणार आहे, कॅबिनेट मिशन प्लान. समजतंय का? जास्त माहिती, कारण टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत ना, म्हणून मी एकाच ठिकाणी जास्त माहिती देऊ शकत नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त कळायला पाहिजे की आपल्याला कुठलं कंटेंट रिवाइज करायचं आहे. वारंवार परीक्षेला प्रश्न विचारला जातो. काल बघा, ही कधीचा प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे का, 2022. आणि तुम्हाला 2025 ची राज्यसेवा पूर्व बघा, तुम्हाला कशावर प्रश्न विचारला होता, त्या ह्याच्यावर प्रश्नावर विचारला होता, क्रिप्स. इथं बघा, कॅबिनेट मिशनवर प्रश्न होता. काय विचारलं, कॅबिनेट मिशननं 2 संविधान सभाची मागणी फेटाळली. कळतंय का? असं काय 2025च्या राज्यसेवा पूर्ववर कॅबिनेट मिशनवर प्रश्न आल्याचं तुम्हाला पाहायला मिळतं. क्रिप्स आणि कॅबिनेट एकत्र. पेपरमध्ये दिसलं की ते कमांडच पाहिजे, पेपरमध्ये जे आहे त्याच्यावर कमांडच पाहिजे, अशी गोष्ट आहे. बरोबर आहे का? आता मी तर एवढी माहिती का नाही सांगत, कारण तुमच्याकडे अनालिसिसचे पुस्तक आहेत. फक्त तुम्हाला मी सांगतोय प्रेडिक्शन कसं जातं ते पुढं.
इथं बघा हे गोलमेज परिषदा प्रश्न आहे. गोलमेज परिषदा 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या, इकडे आला होता. राज्यघट निर्मिती जबाबदारी पार पाडण्यासाठी घटना समितीची विविध समित्या स्थापन केल्या होत्या. आता इथपर्यंत कोदावला सामान आहे. हे काय आपल्या काम, ही काय आपल्या कामाचं नसतं या, कारण कंबाईनला असा टाइम खातंय. इथं बघा कार्य नियम एवढं इथंच झालं. इथं इथं नियम. आता काय झालं नियम वर सांगितलं तुम्हाला समित्या बघा का, इथं राजेंद्र प्रसादांच्या मागे समित्या सांगितल्या होत्या. ओके कोण रे? राजेंद्र प्रसाद. बाबासाहेबांची सांगितली. अय्यरांची किती? अय्यराच्या किती समित्या आहेत? 2. मला कोण सांगेल अय्यरांच्या 2 समित्या कुठल्या आहेत? अय्यरांच्या 2 अधिकारपत्र समिती, बरोबर का? आणि दुसरं तपासणी काहीतरी, याची एकदा तपासणी करून आणावं लागतं या. मसुदा परीक्षण. आपण ट्रिक्स काय बनवली होती तिथं? तुम्हाला परीक्षण करण्याचा अधिकार कोणाला आहे? कृष्णाला आहे. कृष्णाला. कृष्णा, अल्लाह, काय पण म्हणा, काय प्रॉब्लेम, काय अडचण नाही इथं नाही वय. अल्लाह कृष्ण, हा ज्याला ज्याला अल्लाह त्याने अल्लाह ठेवा, ज्याला कृष्ण त्याने कृष्ण ठेवा, क्योंकि आपको पहचानने का अधिकार सिर्फ भगवान को है. बरोबर है कि नहीं? कोई और आपको पहचान नहीं सकता खुद के सिवाय. बरोबर आहे की नाही? लक्षात आलं का? ट्रिक्स आहेत या. राय मुंशी 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 मुंशी, हा मुंग्यांचा क्रम. मुंग्या कशा क्रमाने चालतात? मुंशी क्रम समिती. कळतंय का? एक ट्रिक्सच आहेत बघा या. मी बॅच मध्ये अशा ट्रिक्स घेतल्यात. अरे जमतंय का नाही? जमतंय. बरं इथं खाली या. खालीपैकी कोणते सत्य नाही? सत्य नाही म्हणजे चुकीचं आहे. इथं पहिलं बघायचं. सत्य नाही, सत्य आहे, असत्य, सत्य नाही, असेच आहे, तसेच नाही, सगळं बघायचं. बरं अंमलबजावणी किती आहे? सत्य नाही. गावला का पहिलाच? असं. राज्यघटना हे कसं आहे माहिती आहे का? ते म्हणतात ना शब्दछल. शब्दछल नावाचे कन्सेप्ट आहे. शब्दछल म्हणजे काय? शब्दावर कार्यक्रम कळतात. ही तर काय पाहिजे इथं? इथं स्वीकृती पाहिजे. इथं काय पाहिजे? इथं काय पाहिजे? स्वीकृती पाहिजे. इथं स्वीकृती. बरोबर का? हा. 42 धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. बघा इथं हे बघा हे वाक्य हे पण चुकीचं वाटेल तुम्हाला. इथं जर केवळ शब्द असता तर वाक्य चुकलं असतं. तसं नाही. इथं जर केवळ शब्द असता तर सत्य नाही विचारलंय ना. इथं जर केवळ शब्द असता तर वाक्य चुकलं असतं. 42 धर्मी शब्द जोडला का? जोडला. केवळ धर्मनिरपेक्ष जोडला का? आता चुकला. कळालं का? नाहीतर इथंही काय लोक डोकं लावत बसतील. 42 मध्ये करण्यात आली. हो 100%. भारतीय सामाजिक आर्थिक न्याय कुठून घेतला आपण? रशिया. आता कळालं? नीट बघायचं. बरोबर की नाही? आता खाली बघा बरं इथं. हो का? हे बघा हा कधीचा आहे प्रश्न? सी 2021. बी 2020 ला कसा आला प्रश्न बघा. काय विचारलं? योग्य आहे म्हणजे संविधान सभेच्या 288. इथं चुकला. 288 आहे का रे? 284. बरं 26 जानेवारी आहे का? 24 जानेवारी. होय म्हणताय. 24 जानेवारी आहे. बरोबर आहे का? हा. चुकला कुठं? कळालं का? हे चुकलं. कायद्याने घालून दिलेली पद्धती. अमेरिका आहे का रे? कोण? जापान. जापान. संयुक्त बैठक ब्रिटिश आहे का रे? अमेरिका. एक पण बरोबर नाही का? नाही मग एकही बरोबर नाही असा त्याचा अर्थ होतो. सॉरी बघतो तो लक्ष आहे का? हाय. ऑस्ट्रेलिया. बरोबर आहे का नाही? मग आता इथं अमेरिकाला आहे का नाही? सांग अमेरिकेकडून काय काय घेतलं? लगेच बघायचं तिथं. हे पुसू का? हा लगेच बघायचं अमेरिकेकडून काय काय घेतलंय लगेच. चल तुला आठवतंय तेवढं सांग. मूलभूत हक्क, ज्युडिशियल रिव्ह्यू, सेपरेशन ऑफ पॉवर, उपराष्ट्रपती, हा तिन्ही दलाचे प्रमुख, अजून महाभियोग, पदावरून दूर करणं, न्यायाधीश असतील, राष्ट्रपती असेल, सगळं. काय राहिलं का अजून? अमेरिकेकडून काय राहिलं का अजून? इथं बघा आता कोण येतं? आता ब्रिटिश आले. ब्रिटिश म्हणून काय काय घेतलं? रूल ऑफ लॉ,
यस, एकेरी नागरिकत्व. हा तेच की, संसदेचे सगळे पार्ट, संसदेच्या रिलेटेड सगळे भाग. केंद्र सूची राज्य सूची ती 1935च्या कायद्यात आली. आणीबाणी 1935च्या कायद्यात आली. आणीबाणी 1935च्या कायद्यात आली. तुम्ही बोला फक्त, असं झापू झुपू झापू झुपू करायचं नाही. मग ग्रुप सी मी मुद्दाम असं आणलंय, मी माझ्याकडे हे सगळं मी परत सेपरेट केलंय, मुद्दाम केलंय, कारण ओरिजिनल बघून बी तुम्हाला ट्रेंड कळत नाही, असंच बघावं लागतं प्रॉपर. सिन्हा साहेब, सिन्हा साहेब म्हणजे काय? काय लिहिलंय? तात्पुरते अध्यक्ष. म्हणजे ए ला 4 लगेच बघायचं, ए ला 4, ए ला 4, ए ला 4 लगेच पुढे बघायचं. बी ला 3, बी ला 3, सीच बघायचा डायरेक्ट, डायरेक्ट सी बघ. बिग बिएन राव, बिएन राव. सी ला 2, 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 4 4 4. अरे कंबाईनला वेळ जो कमी वेळात उत्तर काढेल तो पास. मग ज्याचं कमी वेळात उत्तर आलं तो पास. मग कंबाईन, कंबाईन पास होणारा नापास होणारा फक्त टाइम मॅनेजमेंट मध्ये मागे पडतो. मी तुम्हाला काय म्हणलं, एकच बरोबर होतं मला. सिन्हा येला किती, मी लगेच बघितलं. येला 4 लगेच, मी कॉमन बघितलं लगेच. बीला 3 सापडलं, पण लगेच मग सीच बघितलं. मी मला बाकी वाचायचीच गरज नाही पडली पाहिजे, म्हणजे मी सेकंदात उत्तर काढलं. असं असतं त्याला, समजलं? हा, आता पुढे बघा बरं, कुठला टॉपिक आहे बघा बरं. हा चला, आता एक राहील, अजून एक. कसली हुशार झाले तुम्ही. कोणी शिकवलं तुम्हाला एवढं? सेल्फ स्टडी, सेल्फ स्टडी. मग लय लय कशाला पुण्यात कशाला आला, तिकडेच करायचं. जुडपा बिडपात बसून एखादा अभ्यास होय. बरोबर आहे की नाही? चला, बी.एन. राव. कोण? बी.एन. राव. हे अय्यंगार कुठे होते? अय्यंगार मसुदा समितीत होते. हे जयकर सुद्धा मसुदा समितीत नव्हते, पण या जयकरांना राजीनामा द्यावा लागला. माहिती आहे का? कोणासाठी राजीनामा द्यावा लागला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी राजीनामा द्यावा लागला. कारण बाबासाहेबांना बॉम्बे प्रांतात निवडून आलं, यांचा बळी घेतला. यांच्या नावानं बघा पुणे युनिव्हर्सिटीत कोण कोण गेलंय, यांच्या नावानं वाचनालय आहे पुणे युनिव्हर्सिटीत. पुणे युनिव्हर्सिटीत जयकर वाचनालय खूप फेमस आहे. जयकर अभ्यासिका. बरोबर आहे की नाही? उद्दिष्टांच्या ठरावाला विरोध करणारे सुद्धा हेच होते. घटनेची वैशिष्ट्ये, स्पेशल असा प्रश्न बघा. भारतीय राज्य खालीपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेनं घेतलेलं नाही म्हणते? हे अमेरिकेतनं आलं का? कुठं आलं? समोरची सूची कुठं आली? ऑस्ट्रेलियातनं आली. समजतंय का? सरकारचं संसदीय रूप, कायद्याचं राज्य, मंत्रिमंडळाचं स्वरूप वगैरे. ब्रिटन कडून अजून काय काय घेतलं आपण? रीट्स कुठून घेतल्या? रीट्स, रीट्स कुठून घेतल्या? ब्रिटन कडून. रूल ऑफ लॉ कुठून घेतलं? राष्ट्रपतीच पद कुठून घेतलं? बरं की नाही सगळं. प्रियंबल बघा, प्रियंबल. प्रियंबल कोणत्या अमेंडमेंट रे? 42वी. किती शब्द? 3. ISS पाठ करायचं. इंटिग्रेटिव्ह सेक्युलर सोशलिस्ट. आखी दुनिया ही तर फसली होती बघा. हा 2020चा क्वेश्चन होता. आखी दुनिया ही तर फसली होती. सरनामा राज्यघटनेला जे प्रस्तावित आणि प्रचारित करायचे ते उद्दिष्ट कथन करतो आणि त्यामधील भाषेचे ते संदिग्ध असल्याचे आढळते. ते घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास मदत होतो. मला सांगा, ही घटनेत तरतूद आहे का रे? आहे का? नाही. पण ही तरतूद सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने आली. तो खटला कुठला सांगचाल? बेरोबारी. बेरोबारी खटला 1960. त्याच्यामध्ये ही तरतूद दिली. प्रस्तावना घटनेचा भाग नाही, पण घटनेतल्या तरतुदींमध्ये जिथं जिथं संदिग्धता निर्माण होईल तिथे दूर करण्यासाठी तुम्ही प्रस्तावनेचा आधार घेऊ शकता. म्हणून हे वाक्य बरोबर आहे. बरोबर का? त्यानंतर खाली बघा, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेची इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिली नाही. वाक्य चुकलं. 17 ऑक्टोबर 1949 ही तारीख तुम्हाला माहित असली पाहिजे. काय दादांनो, या दिवशी आपला उद्दिष्टांचा ठराव, ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन, हा काय म्हणून पारित झाला? प्रस्तावना. चर्चा झाली, मतदान झालं. बरोबर आहे की नाही? त्या दिवशी संविधान सभेचं 10वं अधिवेशन संपलं होतं. मग तुम्ही कसं म्हणू शकत नाही बाकी तरतुदी वेगळ्या पारित झाल्या आणि ह्या तरतुदी वेगळ्या पारित झाल्या? असं कसं म्हणू शकता तुम्ही? बाकी तरतुदीप्रमाणेच उद्दिष्टाच्या ठरावाला तुम्ही काय बनवलं? देशाची प्रस्तावना बनवलं, संविधानाची प्रस्तावना बनवलं. बरोबर की नाही? म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. म्हणायचं उत्तर काय? फक्त बरोबर. कळतंय का? तुम्ही विश्लेषणामध्ये वेगळं वाचता,
विश्लेषणामध्ये ह्या यातला फापड पसारा दिला असतो, पण प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला ते देत नाहीत. समजताय का? त्यामुळे ते प्रॉब्लेम. आता इथं बघा, संघराज्य व्यवस्थेवर तर ग्रुप सी ला कसला खतरनाक प्रश्न आला बघा. ग्रुप सी ला बघा, भारतीय राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्ये कोणती नाहीत म्हटलंय. म्हणजे तुम्हाला काय शोधायला सांगितलंय? एकात्मिक वैशिष्ट्य शोधायला सांगितलंय. हे कळालं पाहिजे. संघराज्याची दुसरी बाजू काय? एकात्मिक. संघराज्य वैशिष्ट्य नाहीत म्हणजेच कुठली शोधायची? हा, गुड. या बरीकडे बघा, इथं बघा बर. बघा, संघराज्य बघा, स्वतंत्र न्यायव्यवस्था, अधिकारांची विभागणी, हे तुमची संघराज्य वैशिष्ट्य आहेत. बरोबर की नाही? म्हणजे सी कुठे आहे बघा, सी येत आहे, सी येत आहे, सी येत आहे. उत्तर मिळालं 2. अशा कंडिशन मध्ये जेव्हा असा प्रश्न विचारला जातो, हे बघा, संघराज्य वैशिष्ट्य कोणती, असा प्रश्न आला तर इलिमिनेट काय करायचं माहिती का? युनिटरी. आणि युनिटरी वैशिष्ट्य कोणती असा विचारला तर इलिमिनेट कोणाला करायचं माहिती का? फेडरलला. कळतंय का? हे बघा, हे विचारलं काय, विचारले काय, त्याच्या अपोजिट इलिमिनेट होणार. समजलं का? मला सांगा, आज विचारलं काय? युनिटरी. इलिमिनेट काय होणार आहे? फेडरल. बघा, हे सी आणि डी फेडरल आहे. म्हणजे बघा, सी सी गेला, उत्तर 2. कंबाईन, कंबाईन कशी सोडवायची कळतंय का? जे विचारलंय त्याच्या एलिमेंट ऑपोजिट एलिमिनेट करायचं. आता जर परीक्षेत बघा, आता जर विचारलं बरोबर तर एलिमेंट काय करणार? चुकीचं एलिमेंट करणार. आणि जर विचारलं चूक तर एलिमेंट काय करणार? बरोबर. कारण उत्तर तुमचं एकच असतं रे, पण चुकीचे पर्याय 3 असतात. बरोबर विचारलं तर एकाच ठिकाणी कुठेतरी बरोबर असेल. मग मग एलिमेंट होणारे पर्याय किती आहेत? 3. मग 3 कुठले? चुकीचे एलिमेंट होणार ना. बरोबर विचारलं तर एकाच ठिकाणी बरोबर असणार, पण चुकीचं किती ठिकाणी असणार? 3. चुकीचं विचारलं तरी एकाच ठिकाणी चुकीचं असणार. कळतंय का? म्हणजे 3 ठिकाणी बरोबर असणार. म्हणजे जे विचारलंय इलिमिनेशन मेथड मध्ये, ह्याला म्हणतात इलिमिनेशन मेथड. ह्याला काय म्हणतात? इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड मध्ये काय असतं? जे विचारलंय त्याच्या अपोजिट इलिमिनेट करायचं. काय म्हणतो मी? कारण आता इथे विचारलंय काय? युनिटरी, सॉरी फेडरल विचारलंय, सॉरी इथे विचारलंय युनिटरी विचारलंय. एलिमेंट काय होणार? फेडरल. कारण युनिटरी एकाच ठिकाणी बघा ना, हे युनिटरी एकाच ठिकाणी आहे, पण बाकी 3 ठिकाणी फेडरल तुम्हाला सापडत आहे. नाही कळालं ना? हा हा कळाला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल कळालं तर समजायचं अजून आपल्याला फॉर्म भरायला वेळ आहे. असं समजायचं, लोड घ्यायचं नाही. पण कळालं तर समजायचं की बाबा आपण ह्या वर्षी पुढच्या वर्षी फॉर्म भरू शकतो. आणि जर नाही कळालं तर समजायचं की अजून आपल्याला वेळ आहे, आपण रिलॅक्स राहिलं तरी चालतंय. असं 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 अँगल नाही घ्यायचं, पॉझिटिव्ह. बघा आता संघराज्य व्यवस्थेचं टीकात्मक परीक्षण. टीकात्मक परीक्षण समजताय? केसीवियर, अलेक्झांडर, असं बरेच बरेच लोकांनी काय 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 म्हणले होते. समजताय का? तर केसीवियरचं काय वाक्य होतं? 4 नंबरचं काय रे? कारण आपण असं बोलतो की बाबा आपली युनिटरी सिस्टम आपण अपवादात्मक परिस्थितीमध्ये घेतली आहे, पण आणि फेडरल सिस्टम सामान्य परिस्थितीमध्ये. तुम्ही उलट करता. मग प्राथमिक स्थान कोणाला द्यायला पाहिजे? फेडरलला. आणि दुय्यम स्थान कोणाला द्यायला पाहिजे? युनिटरीला. पण तुम्ही उलट केलंय. प्राथमिक स्थान कोणाला दिलंय? युनिटरीला. आणि दुय्यम स्थान कोणाला दिलंय? फेडरल. हे असलं तुमचं आहे, म्हणजे ज्या पर्पजने घेतलंय त्याच्या उलट तुम्ही ते यूज करताय. म्हणजे दुय्यम एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्य असण्याऐवजी काय? संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य आहेत आपल्याकडे. पण असायला काय पाहिजे? हे एकात्म काय असला पाहिजे? दुय्यम. आणि संघराज्य काय असला पाहिजे रे? प्रथम. पण काय झालंय? हे दुय्यमचं प्रथम म्हणलंय आणि प्रथमचं काय झालंय? या असला फेडरल सिस्टम तुम्ही घेतली म्हणे. अजून याला काय म्हणले? अर्ध संघराज्य पण म्हणले. दुसरं वाक्यांचं अर्ध संघराज्य पण आहे असं समजा. चलो चला 5 नंबर बघा, संघ व त्याचे राज्यक्षेत्रे. दादा कलम 3 वर प्रश्न आलाय. कलम 1, कलम 2, कलम 3 आणि कलम 4. कलम 1, कलम 2, कलम 3, कलम 4. समजतंय? कलम 1 काय? संघ व त्याचे राज्यक्षेत्र. कलम 2 काय? देशाच्या बाहेरचा भूप्रदेश. कलम 3 काय आहे? देशांतर्गत प्रदेश. आणि कलम 4 काय? 2 आणि 3 साठी अमेंडमेंटची गरज नाही असं सांगितलंय. बरोबर का नाही? बरं, मग कलम 3 च्या बाबतीमध्ये 2 अटी आहेत. बरोबर का? कुठल्या 2 अटी आहेत? एक, राष्ट्रपतीची पूर्वसंमती.
बरोबर का ना? राष्ट्रपती त्या विधेयकाला काय लागेल? राष्ट्रपतीची पूर्व संमती लागेल. आणि राष्ट्रपतीला काय सांगितले? तू लगेच पूर्व संमती द्यायची नाही. ज्या राज्यामध्ये हा बदल केला जातो त्या राज्याचं मत किंवा काय घ्यायचा, सल्ला घ्यायचा. बरोबर की नाही? बरं, राज्याकडून आलेलं मत सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे का? बरं, ह्या दोन अटी कोणत्या अमेंडमेंटने टाकल्या? ह्या दोन अटी कुठल्या अमेंडमेंट टाकल्या? पाचवी अमेंडमेंट 1955. ह्या दोन अटी कलम 3 मध्ये कोणत्या अमेंडमेंट आल्या? पाचवी अमेंडमेंट 1955 ह्या दोन अटी आल्या. बघा, कलम 3 नुसार संसद राज्यामधून प्रदेशाला करून नवीन राज्य तयार करू शकते. बरोबर. संसद राज्याच्या सीमा नाव बदलू शकते. बरोबर. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पुरुषी आवश्यक असते. बरोबर. असं विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणं राष्ट्रपतींवर बंधनकारक असते. चूक नसते. आता कळालं? म्हणजे विचारलंय काय? बिनचूक. बिनचूक म्हणजे बरोबर. समजताय का? बिनचूक, चूक नसलेली म्हणजे बिनचूक म्हणजेच बरोबर. बघा, बिनचूक, विंचू नाही, बिनचूक. बिनचूक समजताय का? चूक च्या विरोधात बिनचूक. बिनचूक म्हणजे बरोबर असलेले. बरोबर असलेले म्हणजेच बिनचूक. अरे परीक्षेत गांजा वळल्यासारखं होतं. गांजा. तुम्हाला सांगतो, तुम्हाला अजून कळलं. ऍक्च्युली जेव्हा परीक्षेत जाचाल तेव्हा कळत. तुम्हाला सांगतो. हा ना. तुम्हाला माहित आहे का, आता माझी ओपीडी सुरू असते. ओपीडी, हो, रोज माझी ओपीडी सुरू असते. एक दोन लोकांना वेळ देतो मी भेटायला. काय आता एक कार्यकर्ता मग आलता तर तो असा हुकल्यासारखा झालता. त्याला 10 मिनिटं ट्रॅक वर आणला. एक मॅडम म्हणे, सर मी 4 वर्षापासून अभ्यास करते पण मार्कच येत नाहीत. कळत आहे का? बेकार गोष्ट. तुम्हाला कळल रे. तुम्ही 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 म्हणसाल आपला भाऊ म्हणत होता बरोबर होता यार. हे गांजा नाही, भांग पिल्यासारखं वाटतंय. तुम्हाला कळेल. थांबा जरा. अरे थांबा दादानो. भारतीय राज्यघटनेचं हृदय आणि आत्मा. नुसतं हृदय नुसतं हृदय म्हणलं तर कलम 21 आणि हृदय प्लस आत्मा म्हणलं की 32. नुसतं हृदय म्हणलं की 21 आणि हृदय प्लस आत्मा म्हणलं की 32. आणि गोल्डन ट्रँगल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणलं तर 14, 19, 21. मूलभूत फंडामेंटल राईटचा गोल्डन ट्रँगल. हा ट्रँगल आहे ना, सुवर्ण त्रिकोण. सुवर्ण त्रिकोण याला म्हणतात गोल्डन ट्रँगल. 14, 19, 21. नुसतं हृदय म्हणलं की 21, हृदय प्लस आत्मा म्हणलं की 32. काय 32? प्राधिलेख. तुझ्या फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालं तर तू कोणाकडे जाऊ शकतो? हा, थेट सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतो. मग सुप्रीम कोर्ट काय करेल? प्राधिलेख. किती प्रकारचे प्राधिलेख करेल? 5. कुठले कुठले? हेबियस कॉर्पस, मॅन्डेमस, प्रोहिबिशन, सर्शिराय, कॉरंटो. औ हा बोलतो ना पुढे. हाय की याच्यावर प्रश्न? हा, मी जास्त का नाही बोलत, कारण प्रत्येकावर प्रश्न आलेत. मग तिथं 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 घेऊ जाऊ, नाही बोर होऊन जात चाल तुम्ही. कलम 31 काय? 31 संपत्तीचा हक्क आहे. बरोबर का? संपत्तीचा हक्क. पण हा काय झालाय? हा शिफ्ट झालाय दुसरीकडे. भाग 12 प्रकरण 4. कलम किती? 300 कॅपिटल ए. हा, कायदेशीर. बरोबर, कायदेशीर. समजलं? ओके. आणि कलम 33 काय? सेना. सेना म्हणजे शिंदे ठाकरे यांची नाही, सेना. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. कळतंय का? हा, असं त्यांच्याबद्दल आहे. 34 काय? लष्करी राजवट. हा, याच्या संदर्भात आहे. म्हणजे कलम 33 आणि कलम 34 लागू असताना तुमच्या मूलभूत हक्कात म्हणजे त्या संबंधित ऑथॉरिटीच्या मूलभूत हक्कात घट होणं हे पार्लमेंटचे अधिकार आहेत ते 34 मध्ये. गुड. ठीक आहे, झालं होय. चला पुढे घ्या बरं. अरे लय सोपं नाही, 200 क्वेश्चन घ्यायचेत. चला इथं बघा बरं, हे जोड्याला वळ आलाय. 14 काय रे? 14 कुठं आहे? 14. हा, कायद्यासमोर समानता. लगेच हे माग येचं 4 कुठं आहे बघायचं. येचं 4 लगेच इथं बीचं बघायचं. अरे नाही दिलं हे, नाही दिलं. बी काय? 15. भेदभाव कुठं आहे? भेदभाव 1 ना. हा,
15चं 1 झालं, संपला विषय. हे पुढचं घरी आले वाचायचं. समजतंय का? ओके, बाकी घेऊ आपण. परत मूलभूत हक्काच्या बाबतीत तुम्हाला काय काय महत्वाचं मी देतो. तुम्हाला काय कव्हर नाही झालं ते देतो मी. हा, इथं बघा, अयोग्य जोडी. अयोग्य का? अयोग्य जोडी. हा, 15 भेदभाव. 19 काय रे? संमेलनाचा हक्क 19, बरोबर की नाही? 21 मध्ये आहे जीवन जगण्याचा अधिकार, 21 मध्ये आहे, आणि हे 32 मध्ये आहे, बरोबर का? म्हणजे चुकीचं काय? फक्त काय ना, फक्त कोण इथं आहे. कलम 1 ते 51 पाठ पाहिजे असं मी सांगतोय. पाठ म्हणजे पाठ, तोंडपाठ पाहिजे, कारण तुम्हाला पुढे दाखवतो. इथं बघा आता, हे बघा कलम 19 1 ए, याच्यावर ही कुठली मर्यादा आली? कोणत्या अमेंडमेंट आली? 16 आली, बरोबर की नाही? फर्स्ट न 3 आल्यात, त्या कुठल्या? फर्स्ट 1951 3 आल्यात, कुठल्या रे? परदेशी राष्ट्रासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध. अजून काय रे? सार्वजनिक सुव्यवस्था. अजून कोण रे? गुन्ह्यास प्रोत्साहन. व्हेरी नाईस. हा, हे 3 पाडा. आता आगामी प्रश्न असणार, पहिल्या अमेंडमेंटनं किंवा ह्या 3 मर्यादा कोणत्या अमेंडमेंट आल्या पहिल्या, असा प्रश्न येणार पुढं. हे प्रश्न येणार तुम्हाला उद्या. हे बघा, बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय रे? बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय? बंदी प्रत्यक्षीकरण काय? अटकेची कायदेशीरता तपासणं, बरोबर का? अटकेची काय तपासणं? एला 4 कुठं आहे? एला 4. बघा, बला बघा, ब काय रे? ब काय? ब काय? ब कुठं आहे? काय ना काय? हा, परमादेश म्हणजे ते ह्याच्यासाठी आहे ना, सरकारी अधिकाऱ्यासाठी. हा, इथं तर नाही सरकारी अधिकारी, बरोबर की नाही? हा, कुठं आहे सरकारी अधिकारी? हा, 3 झालं. 3 म्हणजे बला 3 कुठं आहे? बला 3. बाकी घरी येऊन, बरोबर का? हे अधिकार पृच्छ काय? ते पदाची कायदेशीरता तपासणं, बरोबर का? उत्प्रेक्षण काय? उत्प्रेक्षण सर शिवराय. उत्प्रेक्षण म्हणजे काय? खटला काढून घेणं, निकाल दिला असेल तर बाठर अंतिम टप्प्यात काढायचं, आणि प्रोहिबिशन सुरुवातीला काढायचं. आठवलं ते? हे बघा, इथं परत आला आदेश. आदेश कुठल्या कलमात आहे? 226. कळतंय का? आदेश कुठल्या कलमात आहेत? 226. न्यायव्यवस्थेकडे आलो ना आपण, बरेच लांब आलो आपण. अरे आपण गॅप मारला का काय? डायरेक्ट न्यायव्यवस्था आलं काय? नाही र, डायरेक्ट नाही. मूलभूत हक्क तरी मुलं असं कसं काय? गिन्यान गेल्यासारखं झालं ना माझं. डायरेक्ट कसं काय न्यायव्यवस्था आलं म्हणतो? हा, ओके. हा, चला घ्या. त्यानंतर मला सांगा, हे 213 काय? 213 ह्याचं उत्तर 226, बरोबर का? ह्याचं 213 काय? अध्यादेश. मला सांगा, 220 कलम काय? 220 कलम काय? 220 कलम काय? 220. 221 कलम काय? 220 काय? 220 निवृत्तीनंतर वकिली करायला बंदी. वकिलीच बंदी. पण कुठं आहे वकिलीच बंदी? ते ज्या हायकोर्टात निवृत्त झाल्या तिथं वकिली करायला बंदी आहे. 220 कलम सांगतं निवृत्तीनंतर वकिली करायला बंदी. पण वकिली कुठं करायला बंदी आहे? ज्या हायकोर्टात रिटायर झाले तिथं बंदी आहे. सुप्रीम कोर्टात बंदी आहे का? दुसऱ्या राज्याच्या हायकोर्टात बंदी आहे का? ते पाठ करा. कलम 220 हे आलं की कलम पाठ करायचं. आणि 221 काय? 221 काय? वेतन व भत्ते. कोण ठरवतो वेतन व भत्ते? संसद. असं. हो का? कलम 32 परत आलं का? निषिज्ञ आहे का? निषिज्ञ. प्रतिषेध उत्प्रेक्षण आहे. हे बघा, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा आहे का? न्यायालयाचा अवमान आहे का? हाय. अल्पसंख्याकाचं संरक्षण? बी नाही. बी कुठं आहे? बी इथं आहे. बी इथं नाही. बी इथं आहे. उत्तर 3 बघा ना. बी 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 नको आहे ना आपल्याला. बी इथं आहे.
न्यायालयाचा अवमान हाय, परदेशी मित्र संधा आहे, सार्वभौमत्व अखंडता आहे, सभ्यता नैतिकता आहे. अजून काय रे? अजून 4 सांगा. चारित्र्य हनन, बदनामी, बरोबर का? सार्वजनिक सुव्यवस्था. अजून एक कुठला रे? अजून एक कुठला रे? देशाची सुरक्षा. टोटल 8 मर्यादा आहेत. डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास आत्मा म्हटलं? हो का? आत्मा. आत्मा परत आलं 32. 19 काय आपल्याला 6 स्वातंत्र्य दिलेत, मूळ 7 होती. हा. कलम 51 काय आपले? मार्गदर्शक तत्व. पण कुठलं मार्गदर्शक तत्व आहे? आंतरराष्ट्रीय. 4 गोष्टी तिथे सांगितल्यात. हा. आणि आपलं 21 काय? राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. बस एवढंच करायचं, बाकी काही नाही. इथं बघा, मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? कुठल्या कलमामध्ये आहे खाजगीपणाचा? हा, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. एस की नो? हा. कुठला खटला आहे इथं? कुठल्या खटल्याने समावेश केला? पुट्टास्वामी खटला. कुठला स्वामा? पुट्टास्वामी खटला 2019 आहे. पुट्टास्वामी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं राईट टू लाईफ मध्ये राईट टू प्रायव्हसी येते. ह्या खाजे राईट टू प्रायव्हसीला इथं कुठल्या खटल्यात टाकलं? पुट्टास्वामी खटल्यात टाकलं सुप्रीम कोर्टानं. खटला पुट्टास्वामी. समानतेचा अधिकार कलम 14 ते 18. शोषणाविरुद्ध 23 and 24. आणि धार्मिक स्वातंत्र्य 25 ते 28. बस. पटापटा पटापटा पटा करा. सर ब्लर दिसत आहे, आता मी काहीच करू शकत नाही. बरोबर आहे की नाही? चष्मा लावा. पैसे भरला असता तर स्पष्ट झालं असतं. फ्री मध्ये आहे ना. चला चला. मार्गदर्शक तत्व. ग्रामपंचायती संघटन कलम किती? 40. या 39 मध्ये काय? ए बी सी डी ई एफ. बघा इथं परत प्रश्न आला बघा. हे बघा 2023 ला 23, इथं 24 आहे का? रेफरन्स तेच असतात बघा. 2023 ला आलाय का प्रश्न? कलम इथं त्याच्या खाली बघा, त्याच्या खाली हो का इथं. हे का 19 चा इथं 39 दिसला हो का? इथं लगेच 39 आहे का? असं असतं ते बघा. तुम्हाला हे दिसल ना, हे अगोदर कुठेतरी विचारलंय आपल्या परीक्षेला, आपल्याच परीक्षेला हे अगोदर कुठे ना कुठे विचारलंय. तुम्हाला नीट कळून जाईल बघा. 40 आपलं काय विचारलंय? ग्रामपंचायत कलम किती? 40. आणि अंमलबजावणी कोणत्या अमेंडमेंट? 73व्या अमेंडमेंट. हे विचारलं जाईल कोणत्या अमेंडमेंटनं 40 अंमलात आलं. हे 42 काय? प्रसूती सहाय्य. बरोबर का? ह्याच्यात प्रसूती सहाय्य. 41 मध्ये काय आहे? आर्थिक मर्यादेच्या क्षमतेमध्ये राहून द्यायचे हक्क. काम, शिक्षण, बेकारी, वार्धक्य, आजारपण. आठवलं का? हे कळालं पाहिजे लगेच. हे 4च्या 4 पर्याय विश्लेषण करायचं होतं. आहे बघा इथं बघा. आता बघा ग्रुप बी आणि ग्रुप सी 2023 ला कसा काय आला? मार्गदर्शक तत्वाचा इथं दिलंय आणि लाव क्रम म्हणलंय. आहे का? क्रम आहे का? क्रम. पर्यावरणाचं संरक्षण किती? 48 मध्ये ना. हे जनतेचं राहणीमान पोषण 47. बरोबर का? SC ST साठी हे किती आहे? 46. आणि सामान्य नागरिक किती काय? 44. म्हणजे 1 नंबरला काय पाहिजे? ड ड ड. 2 नंबरला काय पाहिजे? क क. झालं उत्तर. आता कळलं का? म्हणून तुला सांगितलं दादू, ये तेरे को 1 ते 51 जो है ना, ये तेरे को पाठ रहना चाहिए. हाँ, पाठ रहना चाहिए, क्योंकि आयोग का नया ट्रेंड ऐसा आया है. उद्या मूलभूत हक भी ऐसा ही चलेगा और क्रम लाव्या बोलेगा. हाँ, तेरे को आना चाहिए. हा दादांनो, कलम 39 मध्ये एकूण किती प्रोव्हिजन आहेत? 6. ए बी सी डी ई और एफ. ये एफ जो है वो 42वीं अमेंडमेंट 1976 से लाया गया है कि नहीं? ये बाकी जो 5 है, ए बी सी डी और ये इस इधर होते कलम 39 मध्ये. बरोबर आहे की नाही? हा. मग तुला इथं प्रश्न विचारणं सोपं आहे. बघ बर, स्त्री व पुरुष दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन कुठं आलं? ते ए मध्ये आलं. बरोबर का? ए मध्ये आहे. इथं ए मध्ये आहे. ग्रामपंचायत किती मध्ये आहे?
40 मध्ये. हे लोककल्याण हे कुठलं कलम मला कोण सांगेल? लोककल्याण समाज व्यवस्था उभी करणं कुठलं कलम आहे? हे सी कुठल्या कलमात आहे मला कोण सांगेल? ते अनालिसिसचे पुस्तक असे तोंडपाठ झालेत, पण एक्झॅक्ट अनालिसिस काय असतं ते नाही झालं. कुठलं कलम आहे? 38. उपजीविकेचे पुरुष साधन मिळवण्याचा स्त्री पुरुषाचा हक्क. डी डी 39 डी. म्हणजे ह्याचा काय विचारलंय? समावेश होत नाही. नाही म्हणजे काय येणार आहे आता? बी आणि सी. बी आणि सी आहे का? आहे बी आणि सी. काय 39 मध्ये नाही म्हटलंय? काय रे? हे 40 मध्ये आणि 38 मध्ये. 38, 39, 40 तीन कलम इथं, तीन कलमाचा हायब्रिड प्रश्न आहे. म्हणजे इथं काय विचारलंय? ए आणि काय डी, हे दोन विचारले तिथं, आणि बाकी दोन बाहेरचे आणले. 40 मधून 38 मधून आलं, आणि विचारलंय कोणती तरतूद कलम 39 च्या रिलेटेड नाही, असा प्रश्न विचारलाय. हे बी आणि सी कलम 14 च्या अपवाद आहेत. सेंट्रलायझेशन होऊन जा नका, झालं तर डिस्ट्रीब्युशन करा. ही कोणासाठी? बालक, सॉरी, स्त्री पुरुष कामगार त्यासाठी आहे, आणि ही बालक युवक त्यांच्यासाठी आहे. 42 मिळून आला. अजून एक छोटा 39 ए पण आहे, सामान्य व मोफत कायदेशीर सहाय्य. 42 न आलेला, समजतंय का? 42 न दोन कलम टाकली, एक मोठा 39 ए आणि छोटा 39 एफ. हा छोटा एफ, मोठा ए. समजतंय का? नीट बघाय, सगळं चक्र फिरली पाहिजे ते. ओके. हा, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश कुठल्या कलमात कशात आहे रे? हे कशामध्ये आहे? कलम 51. आताच आपण बघितलं की कलम 51. नाही 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 नाही, हो कलम 51 मध्येच आहे की. कलम 51. कलम 51 म्हणजे काय? मार्गदर्शक तत्व. बरोबर का? सांगा बरं, सगळ्याचे स्रोत सांगा. हे कुठून घेतलं आपण? हे कुठून घेतलं? अमेरिका. हे कुठून घेतलं? आयरिश. आणि हे कुठून घेतलं? रशिया. ह्यातलं न्यायपृष्ठ काय आहे? या तिन्हीपैकी न्यायपृष्ठ काय आहेत? तिघ बी कसे आहेत रे? गैर न्याय प्रविष्ट. बरोबर का? भाग सांगा. भाग, ह्याचा भाग, याला भाग नाही, याचा भाग 4, याचा भाग 4A. ह्याचा कलम सांगायचं लगेच. 36 ते 51, 51A असं लगेच तिथं रिवाइज झालं पाहिजे. अनालिसिस करायचं म्हणजे हे असं करायचं, हे आजूबाजूचा सगळा कंटेंट करायचा. तुमचं लगे फरा वाचता तेवढं ते नाही करायचं. आर्थिक न्यायाचं तत्व. आर्थिक न्याय मी तुम्हाला सांगितलं होतं. आर्थिक न्याय याचा स्पष्ट उल्लेख कुठं आहे? स्पष्ट उल्लेख प्रियांबल मध्ये आहे. कुठं आहे? प्रियांबल मध्ये आहे. आणि ह्याचा अंमलबजावणी कुठं आहे? डीपीएसपी मध्ये आहे. एकच विचारलं तर पहिल्यांदा कोण सांगायचं? प्रियांबल. आणि दोन्ही विचारलं तर मग त्या ठिकाणी दोन्ही सांगायचं. एकच विचारलं तर पहिलं प्राधान्य प्रियांबलला, एकच जेव्हा विचारलं जाईल तेव्हा, आणि दोन्ही विचारलं तर मग दोन्ही द्यायचं. बघा बरं, एक विचारलंय का दोन विचारलंय? आर्थिक न्याय बघा ना इथं, उद्देशिका प्लस डीपीएसपी. बरोबर का नाही? आणि एकच विचारलं तर फक्त मग उद्देशिका, दोन्ही विचारलं तर मग दोन्ही असं. मूलभूत कर्तव्य बघा, कोणत्या समिती शिफारस जर आली? कधी आली समिती? 76 ला. बरोबर की नाही? आणि यानं काय झालं? नवा भाग, नव कलम, आणि अमेंडमेंट किती आहे? 42, 76. भाग किती? 4A. काय रे? 51A. किती कर्तव्य? किती? 10 कर्तव्य. 6 4 6 4 6 समितीची, 4 बाहेरची. आणि 11वं कर्तव्य 86 2002. एवढ्याच तुम्हाला सगळे प्रश्न असतील पुढचे. बघा एवढ्या माहितीवर बघा बर. 11वं कर्तव्य 51A के विचारलंय. के म्हणजे कुठले? 86व्या अमेंडमेंट. बघा, भारताची समृद्धता, एकता, अखंडता रक्षण करणं. काय रे? हे किती आहे? 51AD. बरोबर का? म्हणजे ABCD चौथं कर्तव्य आहे बघा. हे चौथं कर्तव्य मूलभूत कर्तव्यात आहे. बरोबर का? भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आहेत? कुठले रे? जापान. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? भांडवलशाही देश. भांडवलशाही देश. कुठले देश? भांडवलशाही देश. इथं कर्तव्य असतात का?
इथं कर्तव्य नसतात. हे सगळे अमेरिका, कॅनडा, फ्रान्स हे सगळे भांडवलशाही देश आहेत. अपवाद जापान. जापान हा असा एकमेव भांडवलशाही देश आहे ज्याच्या संविधानामध्ये कर्तव्य आहेत. बर, दुसरे जे देश असतात समाजवादी देश. समाजवादी देशामध्ये कर्तव्य असतात का? असतात, पण ती कोणामध्ये समाविष्ट असतात? मूलभूत हक्कामध्ये. बघा इथं अमेंडमेंट परत विचारले. अमेंडमेंट कोणत्या अमेंडमेंट आहे रे? 42. मूलभूत कर्तव्य नाही विचारले. कुठलं कर्तव्य नाही रे? कुठलं कर्तव्य नाही? हा, कुठलं कर्तव्य नाही? बघा, मतदान करणं. हे मतदान करणं कर्तव्य असावं असं स्वर्णसिंग यांनी सांगितलं होतं, पण ते आपण घेतलं नाही. बरोबर की नाही? ही खालची 3 आहेत. दादांनो, आजपर्यंत कधीही कंबाईनला राष्ट्रपतीवर प्रश्न आला नव्हता. पहिल्यांदा 2024 ला राष्ट्रपती प्रश्न आला. आजपर्यंत कंबाईनच्या इतिहासामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, नागरिकत्व या टॉपिकवर कंबाईनच्या इतिहासामध्ये कधीही प्रश्न नव्हते. बरोबर? पहिल्यांदा प्रश्न आला इथं, एक आला. आतापर्यंत या 2 टॉपिकवर कधीही प्रश्न नाहीत. काय काय लोक म्हणतात ना तुम्हाला एवढंच करा तेवढंच करा. काय काय लोक म्हणले असते बघ राष्ट्रपतीवर कधीच प्रश्न आला नाही, स्किप कर. मग हे कसं काय आला इथं? पूर्व परीक्षेला आयोगानं निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह सिलेबस दिला नाही. निगेटिव्ह सिलेबस म्हणजे आम्ही कशावर प्रश्न विचारणार नाही. पॉझिटिव्ह सिलेबस म्हणजे आम्ही कधी कशावर प्रश्न विचारणार. प्रीचा सिलेबस तुम्हाला स्वतःला डिझाईन करावा लागतो पीओक्यू बघून. मेन्सचा पॉझिटिव्ह सिलेबस दिलाय. मेन्सला पॉझिटिव्ह सिलेबस आहे. पॉझिटिव्ह सिलेबस म्हणजे कुठल्या घटकावर प्रश्न येणार हे मेन्सला स्पष्टपणे सिलेबस मध्ये आहे. प्रीला ना पॉझिटिव्ह सिलेबस आहे ना निगेटिव्ह. एकच शब्द आहे राज्यशास्त्र. काय ढेकळं त्याच्यात अभ्यासायचं का त्याच्यात? मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह करून सिलेबस दिलाय. मेन्सचा सिलेबस हा पॉझिटिव्ह आहे, प्रीचा सिलेबस ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे. मग प्रॉब्लेम तिथं येतो पूर्वला. आता कळालं? आयोगाचंही बरोबर आहे, कारण एवढा मोठा त्या चाळणीत टाकायचा आहे खडे, समजताय का? त्याच्यामुळे ते खडे बाजूला केले पाहिजे. मेन्सला क्रीम जाते, क्रीम क्राऊड मेन्सला असतो. बरोबर आहे ना? हे प्रीला हे काय असं सगळं असतंय, मग सगळं असतंय सगळं, मग पर्यटक वगैरे सगळे असते. प्रीला या आयोगाला पहिली यांना लायकीत आणायचं असतंय. चला, भारतीय राष्ट्र कधी वर्णन वर्णन विचारले. वर्णन किती मध्ये आहे रे? 52 मध्ये आहे. किती मध्ये आहे? 52 मध्ये आहे. 58 मध्ये काय आहे? कोण मला सांगेल 58 मध्ये काय? ट्रिक्स बघा, ट्रिक्स बघा. राजू काकांनी दिली होती मी तुम्हाला. ही PPE किट घालून, मी काय म्हटलं? राजू काकांनी PPE किट घालून शर्तींवरती काय रे ऑनलाईन वाले समजताय का? शर्तींवरती काय रे? कोरोना पेशंटला वाचवण्याची काय घेतली रे? शपथ घेतली. बरोबर का? शपथ घेतली. बिचारे काका त्यातच गेले, आणि गेल्यामुळं त्यांची काय झाली? कुटुंबातली जागा रिक्त झाली. समजलं? राजीव काका जागा गेले म्हणजे महाभियोग. गेले म्हणजे काय? गेले म्हणजे काय रे? महाभियोग. सांगा महाभियोगाचं कलम किती आहे? 61. जागा रिक्त होणं कलम किती आहे? 62. चला 61 च्या अगोदर 60. शपथ 60 म्हणजे शपथ कुठनं? जिथं तुला फिक्स माहित आहे तिथनं सुरुवात कर. राजीव काकांनी PPE किट घालून विशिष्ट अटी शर्तींवरती कोरोना पेशंटला वाचवण्याची काय घेतली? शपथ. कळतंय का रे? शपथ. चला शर्ती किती असणार आहे तिथं? बघा 62, 61. इथे किती असणार आहे? 60. इथे किती असणार आहे? 59. बरोबर का? त्यानंतर PPE मध्ये आता इथं पी म्हणजे काय? पदावधी. ही पी म्हणजे काय? पी म्हणजे काय? पुनर्नेमणूक. आणि ई म्हणजे काय? इलिजिबिलिटी, पात्रता. आता जा बरं उलट. इथे किती असणार आहे?
59 इथे किती असणार आहे 58 इथे किती असणार आहे 57 इथे किती असणार आहे 56 बरोबर का हा इथं काय असणार आहे काकांनी का नी इथं नी नी म्हणजे काय निवडणूक निवडणुकीच्या साठी दोन कलम आहेत 55 आणि 54 54 मध्ये निर्वाचक गण आणि 55 मध्ये रीत ही का म्हणजे काय कार्यकारी पावर किती रे 53 मध्ये आणि राजू म्हणजे काय रे राष्ट्रपती किती 52 राजू काकांनी पीपी किट घालून शर्तींवरती कोरोना पेशंटला वाचवण्याची शपथ घेतली त्यातच ते गेले त्याच्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आपली स्टोरी बनवली आपलं काहीतरी फेकाफेकी आपलं होय घ्यायची घ्या नाही तर तुमची तुम्ही बघा मला काय करायचंय इथं 58 मध्ये काय हाय 58 मध्ये काय कुठं 58 मध्ये काय पात्रता बरोबर का लिहा जरा तुम्हाला शिकवाय मला इंटरेस्टच येतो आजपर्यंतची माझी सगळ्यात भारी बॅच कुठली माहितीये का तुमची अशी बॅच मला दरवर्षी मिळावी माझी देवाला प्रार्थना असेल नाही खरं सांगतो खरं अशी बॅच दरवर्षी मिळावी तुमच्या बॅचनं जे मला शिकवलं ते आयुष्यात कुणी शिकवलं नाही कधी लय माझे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत चला पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ चला राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले असता त्यांना महाभियोग किती मध्ये आहे 61 महाभियोग कुठल्या देशाकडून घेतला अमेरिका कारण काय रे एकमेव कारण घटना भंग बरोबर आहे की नाही हा चला पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री मंडळ एकच आलंय बघा मंत्री कसलं मंत्री 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 परिषद विचारलंय मंत्री परिषद बघा ना लोकसभेला उत्तर द्यायची असते कशी असते रे सामूहिक बरोबर का सामूहिक कलम किती आहे त्याचं 75 सबक्लॉज 3 आणि वैयक्तिक म्हणजे 75 सबक्लॉज 2 बघा 75 मध्ये एकूण 6 क्लॉज आहेत बरोबर का पहिल्या क्लॉज मध्ये काय आहे 75 मध्ये काय आहे पंतप्रधान व मंत्रिमंडळाची नियुक्ती 2 मध्ये काय आहे वैयक्तिक जबाबदारी 3 मध्ये काय आहे सामूहिक जबाबदारी 75 मध्ये काय आहे शपथ काय शपथ 75 मध्ये काय आहे 6 महिने कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर अपात्रता आणि 75 मध्ये काय आहे वेतन व भत्ते आता कळालं 6 क्लॉज 74 मध्ये किती क्लॉज आहेत 2 पहिला दुसरा सहाय्य व सल्ला देण्यासाठी पीएम मंत्रिमंडळाची तरतूद आणि दुसरं सल्ल्याची न्यायालयीन चौकशी नाही आठवलं इथं 73 काय 73 काय 76 काय महान्यायवादी 73 काय 73 74 काय 73 काय 73 काय सांगा ना रे 73 काय 73 काय हा 73 कलम 73 काय कार्यकारी अधिकारांचा विस्तार 73 आणि राज्यात किती कलम आहे या राज्यात 163 164 165 162 कलम आहे राज्यामध्ये याला पॅरल कुठलं कलम आहे 162 राज्यामध्ये याला पॅरल कुठलं कलम आहे 162
कारण मंत्रिमंडळाची 2 कलम आहेत ना, त्याच्या अगोदरच कलम हा एक्झिक्युटिव्ह अधिकारांचा विस्तार आहे, केंद्राच्या राज्याच्या. मग 73 74 75 ही जोडी आहे. 73 74 ही अशी जोडी आहे बघा. 73 74 75 76 ही तर किती आहे? 165 164 163 162 बरोबर का? ही तर किती आहे? 72 71 ही तर किती आहे? 161 160 160 सुद्धा कलम पुढे आलं या बघा. ही तुम्हाला माहित आहे, महान्यायवादी हा कोण आहे? महान्यायवादी हा कोण आहे? महाधिवक्ता. हे काय हो काय? ही 2 कलम पीएम आणि मंत्रिमंडळ, ही 2 कलम सीएम आणि मंत्री मंडळ. हे केंद्राच्या कार्यकारी अधिकाराचा विस्तार, हे राज्याच्या कार्यकारी अधिकाराचा विस्तार. हे 72 मध्ये काय? 72 क्षमादान, हे राष्ट्रपतीचं क्षमादान. हे कोणाचं क्षमादान? राज्यपालाचं क्षमादान. बरोबर आहे का? आणि 71 मध्ये काय आहे? निवडणूक विवाद. आणि 160 मध्ये काय आहे? 160 160 160 160 160 हा राज्यपालांचे आकस्मिक अधिकार आहेत. पुढे असेल बघा, हे कुठेतरी कलम तुम्हाला विचारलंय बघा. 160 कलम आलंय पुढे कुठेतरी. 48 नंबरच्या प्रश्नात, 48 नंबरच्या प्रश्नात आहे बघा 160 राज्यपालांचे आकस्मिक कार्य. 48 नंबरच्या प्रश्नात आहे बघा. 48 नंबरच्या प्रश्नात आहे. हे कलम पाठ करा जरा, सारखी सारखी परीक्षेला येत आहेत. महान्यायवादी महाधिवक्तामध्ये एमसी सेटलवाड हे पहिले महान्यायवादी होते का? 100% बरोबर. महान्यायवादीस भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे का? बरोबर. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होतो, त्याला तिथे बोलण्याचा मतदानाचा अधिकार आहे का? विचारलंय काय? बरोबर बरोबर. चूक विचारलंय, चूक चूक. फक्त क आहे का? फक्त क. असं कलम किती याचं? 76. महान्यायवाद्याच्या संदर्भात संविधानात एकूण किती कलम आहेत? कोण सांगेल मला? 3 ताई, 3. 76 105 आणि किती? 77 77 88 88 असेल. 88 88 हे बघा. हे कलम हे 88 मध्ये. हे बघा, हे जे खाली दिलं का नाही, हे 88 मध्ये, हे 88 मध्ये आहे. आणि महाधिवक्त्याचं 177. आठवलं का? भारताचे महान्यायवादी लोकसभेच्या कामकाज सहभागी होऊ शकतात. बरोबर. ते लोकसभेच्या समिती सदस्य होऊ शकतात. बरोबर. ते लोकसभेत बोलू शकतात. बरोबर. मतदान करू शकतात? नाही करू शकत. सत्य विचारलंय एबीसी 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 आप्पा बळवंत चौक एबीसी. राज्यपाल बघा, राज्यपाल बघा. एकच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल. किती अमेंडमेंट? 7वी. 7वी झालं इथं. 7वी. त्यांना तिथे सांगितलं मी डिलीट, त्यांनी घेतलंच नाही. एकच आहे एवढे. आर्मी पाठवलंय. हे करत नाहीत. आपण काय करणार? पाठवलंय का बघ. नाही ना, बघ की पाठवलंय का नाही? खाली तिथं बाकी बघशील प्रायव्हेट काय इकडे तिकडे लगेच. चला, राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीपैकी कालावधी कुठल्या कलमात आहे? कोण सांगेल मला? राज्यपालाचा कालावधी कुठल्या कलमात आहे? हा चला, ट्रिक्स. राजा का नाक योगा से साप. राजा म्हणजे कोण रे? राज्य
पाल. कलम किती? 153. कार्यकारी अधिकार 154. ना म्हणजे काय? त्याची नियुक्ती 155. क म्हणजे काय? त्याचा कार्यकाळ 156. योग्यता म्हणजे त्याच्या पात्रता 157. से म्हणजे काय? सेवा शर्ती 158. साप म्हणजे शपथ किती रे? 159. आणि 160 आताच घेतलं बघा इथं. 160, 161, 162, 163, 164, 165, 167 काय? मुख्यमंत्र्याची कर्तव्य. 168 काय? राज्य विधिमंडळ. कितीपर्यंत? 212 पर्यंत. 213 ला काय? आदेश. 214 ला काय? हायकोर्ट. कितीपर्यंत? 231 पर्यंत. 232 काय? रद्द. 33 असं झापूक झुपूक झापूक झुपूक. आता कळालं? इथं बघा ना, इथं 59 संपला ना, आणि मग 60 राज्यपाल आला नाही. ते सगळे सगळे राज्यपालाच आहेत पर्यंत. 165 हे राज्यपालाच आहे सगळा. सगळे राज्यपाल येतो. समजलं? आणि ते राजू काकाचं कुठपर्यंत आलं होतं? राजू काकाची ट्रिप्स कुठपर्यंत आली? कुठे गेली काय माहित. हा, राजू काकाची कुठे आहे? राजू काका कितीला संपले? 60 ला. बरोबर का? राजू काका कितीला संपले? 60 ला. बघा इथे 61 कुठे आहे? हा, नाही नाही, राजू काका 62 ला संपले ना. 62. मग 62. 63 ला काय? 63. हा, 63 ला उपराष्ट्रपती चालू होतो लगेच तिकडं. हो, गुड गुड. 63, 64, 63 येतं ना. 63, 64, 65, 66, 67, 68. कळत आहे का? असं 69, 70 आणि मग परत इकडे 71 असं. चला, कार्यकाळ किती कलमामध्ये आहे? कार्यकाळ क क क क क क कार्यकाळ क क 156. हा, कार्यकाळ 156. चला, किती कार्यकाळ आहे रे? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. बरोबर का? बरोबर. स्वखुशीने राजीनामा देऊ शकतात. हो. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे जनरली बरोबर 5 वर्षासाठी. बरोबर. दुसरा व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. हे बरोबर आहे. सगळंच बरोबर आहे. चला, कलम 154 मध्ये काय रे? कलम 154. कलम 154 काय? इथं 154 आहे, इथं 154 काय रे? राज्यपालांचे एक्झिक्युटिव्ह पॉवर. बरोबर का? बघा, राज्यपाल बघा इथे 154 दिला आहे का? एक्झिक्युटिव्ह फंक्शन. राज्यपालांचे एक्झिक्युटिव्ह फंक्शन. झालं? समजलं का? समजलं का? चला, ओके. राज्यपाल आलो. चला, काय काय झालं रे आता? राज्यपाल संपलं. हा, पंचायोग. पंचायोग कधी आला होता? पंचायोग कधी आला होता? पंचायोग कधी आला होता? 2007 ला आला होता. अहवाल कधी दिला होता? 2010 ला. अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती मदन मोहन पंची. सदस्य किती होते त्याचे? 4. ते पाठ करा, परीक्षेला विचारले जातील. कोण होते रे? धीरेंद्र सिंग पहिला. धीरेंद्र सिंग. बर, विजय शंकर क्रिकेटर आहे, माहिती ना? पण हे कोणाच्या जागेला आले होते? डॉक्टर अमरेश बागची यांचा 2008 ला मृत्यू झालता, आणि त्यांच्या जागेला हे आलते बागची त्यांच्या जागेला आलते बागचीच्या. आठवलं का? हा, बागची जागेला ते बागची. ओके ओके. हा, अजून कोण रे? माधव मेनन.
NR माधव मेनन, माधव मेनन. आणि अजून कोण आहेत रे? दुग्गल, विनोद कुमार 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 दुग्गल. झालं? पुढे बघा बरं अजून. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदावर राज्यपालांना विशिष्ट सोयीकार, राज्यपालाचे सोयीधिकार? कलम 163. 152 काय रे? स्टेटच्या संदर्भात तरतूद आहेत, राज्याच्या संदर्भात तरतूद आहेत. 153 पासून राज्यपाल चालू होतो. 153 54 आता घेतलं तसं, 154 आताच घेतलं, 160 आताच घेतलं राज्यपालाचे आकस्मिक कार्य, 160 आताच घेतली की सगळी कलम, 160 161 62 63 असं. वरच्याच उत्तर राहिलं. हा चला, पंचायताच्या शिफारशी कोणतं चुकीचं आहे म्हटलंय? त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय कुणाबाबत विचारलंय? राज्यपालाच्या शिफारशी संदर्भात. पंचायोगाच्या राज्यपालाच्या संदर्भातल्या शिफारशी. पंचायोगाच्या सरकारी आयोगाच्या शिफारशी माहितीये का? राज्याबाहेरची असावी, स्थानिक राजकारणापासून दूर असावी, एखाद्या क्षेत्रात तज्ञ असावी. आठवलं का? याच्या राज्यपालाबाबतच्या शिफारशी बघा बरं. त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. बरोबर आहे. ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने त्या लोक. मला सांगा, हे 2 आणि 3 कॉमन आहे बघा ना, मग दोन्हीपैकी कुठल्या तरी एक बरोबर असेल ना. कॉमन सेन्सचा गोष्ट आहे बघा. 2 आणि 3 2 मध्ये राज्याला अधिकार आहे, 3 मध्ये संसदेला अधिकार आहे. राज्यपाल कुणाचा माणूस आहे? राज्याचा माणूस आहे. मग पदावरून दूर करायचं अधिकार राज्याला दे म्हणेल का पार्लमेंटला दे म्हणेल? राज्याला दे म्हणेल. समजतंय का? म्हणून तिसरं आपण बाजूला काढणार. लॉजिक बघा, लॉजिक. पंचायोग असे बोलले होते की राष्ट्रपतीच्या महाभियोग प्रक्रियेत बदल करून, राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेत बदल करून ती कोणाला लावा? ती कोणाला लावा? राज्यपालांना लावा. राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेत बदल करून ती कोणाला लावा? राज्यपालांना लावा, असं ते बोलले होते. कळतंय? आणि राज्यपालाला राज्यांनी पदावरून दूर करावं राष्ट्रपती सारखं. म्हणून 3 चुकला. ए थांबा आता, हेड बघा. राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरणार नाहीत. आता इथं बघा, आत्ताच आपण बघितलं होतं की राज्यपालाचे सोविक अधिकार कुठल्या कलमात आहेत. इकडे बघा, हे बघा. हा प्रश्न कधीचा आहे? ग्रुप बी 2020. आणि हा प्रश्न कधीचा आहे? ग्रुप बी 2019. इथे काय विचारलंय? 19 ला काय प्रश्न विचारला बघा. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढील कोणत्या अनुच्छेद राज्यपालांना विशेष अधिकार आहेत? 163. बरोबर का? आणि ह्याच्यावर काय वाक्य बनलंय? 163 नुसार राज्यपालाला असणारे जे सोविक अधिकार आहेत ते स्वतःच्या मनमानी पद्धतीने वापरणार नाहीत. बघा इथं बघा, हितलं उत्तर ते हितलं वाक्य आहे. हे बघा, पीआयक्यूचा अभ्यास करणं म्हणजे काय करणं हे तुम्हाला आत्ताच नाही समजणार. इकडे बघा, आता हितल्या उत्तराचं इथं वाक्य बनलंय. पुढे बघा, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. भाग नाही कसं आहे ना? राज्य विधिमंडळ कोणाचं मिळून बनतं? राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद यांचं मिळून बनतं ना. कोणाचं मिळून बनतं? राज्यपाल. कोणाचं मिळून बनतं?
विधानसभा विधान परिषदांचं मिळून म्हणतं ना, मग भाग आहेत ना. मग ए चुकला, ए कुठं आहे? सर्व विधान विचारलंय काय? सर्व विधान बरोबर. ये उत्तर 3. बीसीडी बीसीडी बरोबरच आहेत बघा. बीसीडी बरोबर आहेत. बीसीडी बरोबर आहेत. क्लिअर होतंय का? बघा बीसीडी बरोबर आहेत. हा बीसीडी बरोबर आहेत. बरोबर आहे का? नीट एकदा बघून घ्या. बघा राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षा नसते. नसतेच ना, नसते कुठं. ते राष्ट्रपतीच्या मर्जीने पदधारण करतात ना, मग त्याला कार्यकाळाची सुरक्षा नाहीच आहे. राज्यपालास केव्हा राष्ट्रपती पदावर हटवू शकतात. बरोबर आहे. आणि राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावर हटवू शकतात याबद्दल राज्यघटनेत कुठलाही उल्लेख नाही. बरोबर आहे. त्यांची मर्जी अंतिम आहे, त्याला न्यायालयात चॅलेंज करता येत नाही. बीसीडी बरोबर आहे. बरोबर आहे का? एकदा बघा सगळं प्रश्न बघा बरं. एवढे सगळे 5 मिनिटं देतो. माझ्या तोंडाला फेस आला बोलू बोलू. एकदा बघा हे प्रश्न बघा. कितीवर आलो आपण? अजून 2 घेतो आणि मग थोडा ब्रेक घेऊ आपण. संसदेपासून थोडा ब्रेक घेऊन मग पार्ट सेकंड करू याचा. संसदेपर्यंत घेऊ आणि तिथनं पुढे मग 10-15 मिनिटाचा ब्रेक घेऊन लगेच पुढे घेऊ. मग एका स्ट्रोक मध्ये ते एका तासात संपून जाईल. आता किती वाजलेत? 6 वाजल्या. कितीला चालू झालं होतं आपलं? 4:30 ला का? 1.5 तास झालं. हा काय काय वाटलं नाही? वा रे वा वा, माझ्या लाल. असाही तू लालच आहेस. ठीक आहे, ब्रेक घेऊया थोडा आणि मग परत येऊया. लय जड झाला असेल तोपर्यंत. नाही, कसं मला झालं ना. स्वतःचा विचार करतात फक्त. चला.